मनुष्य प्राणी प्रसंगाप्रमाणे किती तऱ्हेतऱ्हेची रूप धारण करतो. बालपणी त्याच्यावर बैलोबा होण्याचे प्रसंग येतात. तरुणपणी तो बायको पुढे नंदी बैल झाल्याचे ऐकतो. बायको देखील कधी गरीब गाय होते, तर कधी मारकी म्हैस होते. कचेरीत तो लाचार कुत्रा होतो. व्यापारात लुच्चा कोल्हा होतो. वेळेवर लग्न झालं नाही तर वरघोड्याच्या अभावी त्याच्यावरच वाढलेला घोडा होण्याची पाळी येते. कधी एखादीवर घोडेही होण्याची वेळ येते. वेळी प्रसंगी तो ताटाखालचं मांजर होतो. विद्वान झाला तर पोपटपंची करतो. बेकार घरजावाई व्हायचं भाग्य आलं तर पांढरा हत्ती होतो. मला वाटतं इतकी विविध रूप देवांनी देखील घेतली नसतील. मात्र देवाचं रूप तो एकदाच घेतो. ते देखील अत्यंत अवघड प्रसंगी, आणि मानव देहधारी गाढवाला शरण जाऊन अडला नारायण होतो.